मित्रांनो नमस्कार, मी अतुल गायकवाड. तुमचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण चर्चा करणार आहोत 14 जून रोजी झालेला म्हसवड पंढरपूर अपघात आणि त्या अपघातामध्ये जे 14 जण बुडाले होते त्यातले 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्याबद्दल चर्चा करणार आहोत. खरंच मित्रांनो, घटना खूप दुर्दैवी आहे आणि ही घटना दुर्दैवी असताना जवळजवळ एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 छोटी बाळं होती आणि 4 लेडीज होत्या. इतका दुर्दैवी मृत्यू मित्रांनो आपण कधी पाहिला नसेल. एकाच कुटुंबातील जवळजवळ 8 जणांचा मृत्यू हे खूप दुर्दैव आहे. म्हसवड पंढरपूर रस्त्यावरती म्हसवड या गावातले सिद्धनाथ महाराजांचं दर्शन घेऊन, म्हणजे देवाचं दर्शन घेऊन हे भाविक जे आहेत ते त्यांच्या गावाकडे चालले होते आणि गावाकडे जात असताना रस्त्याच्या कडेला एक जी विहीर होती त्या विहिरीला कटाडा नव्हता. कटाडा नसताना ते विहीर म्हणजे ड्रायव्हरचं संतुलन बिघडलं आणि डायरेक्ट पिकअप जे आहे ते 14 भाविकांचं पिकअप हे डायरेक्ट त्या विहिरीमध्ये कोसळलं. जेव्हा आपण पाहिलं असेल की सोशल मीडियावरती एक छोट्या बाळाचा विहिरीतून जेव्हा त्याला बाहेर काढलं जातं आणि बाहेर काढल्यानंतर एक व्यक्ती त्याची पप्पी घेतो आणि ते बाळ मृत अवस्थेत आपल्याला दिसतं. कारण की बराच काळ लोटून गेला होता आणि बराच काळ लोटून गेल्यानंतर जेव्हा त्यांना पाण्यातून बाहेर काढलं गेलं तेव्हा त्या एका छोट्या बाळाची इमेज, छोट्या बाळाचा फोटो आपल्याला सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतोय. इतकं मन हृदय पिळून टाकणारी घटना आहे. बुडालेल्या व्यक्तींना बाहेर काढताना आपण बघितलं असेल सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल झालेत. छोट्या बाळाला बाहेर काढलं, लेडीजला बाहेर काढलं आणि पिकअप ज्यावेळेस बाहेर काढलं गेलं त्यावेळेस त्यातून मृतांची संख्या 8 जवळजवळ निश्चित झाली. तर मित्रांनो, घटना अशी आहे. म्हसवड येथील सिद्धनाथ महाराजांचं दर्शन घेऊन जे 14 भाविक रस्त्याने परतत होते आणि रस्त्याने जात असताना पंढरपूर म्हसवड मार्गावरती तांदवडी गावाच्या जवळ एक रस्त्याच्या कडेलाच विहीर होती आणि ज्यावेळेस ड्रायव्हर गाडी चालवत होता, पिकअपमध्ये 14 ते 15 जणांचा ग्रुप होता. देवाचं दर्शन घेतल्यानंतर जेव्हा ते रस्त्यानं जात होते आपल्या रांजणी या गावाकडे जात असताना अचानकपणे संध्याकाळी 5च्या सुमारास ड्रायव्हरचं संतुलन बिघडलं आणि संतुलन बिघडल्यानंतर डायरेक्ट पिकअप हे त्या जवळच असणाऱ्या विहिरीमध्ये कोसळलं. हे कोणी पाहिलं? हे पाहिलं कोणी तर पाठीमागून जे 2 व्हीलरवर तिथल्याच स्थानिक गावातले म्हणजे रहिवासी जे होते इरफान मुजावर या व्यक्तीनं पाहिलं आणि इरफान मुजावर ही व्यक्ती देवदूत म्हणून एक आपल्याला दिसते. मित्रांनो, क्षणाचाही विलंब न करता त्या इरफान मुजावरच्या व्यक्तीनं डायरेक्ट विहिरीमध्ये म्हणजे उडी मारली. पण त्याच्या आधी त्यानं गावातील लोकांशी संपर्क केला की अशाची घटना आपल्या विहिरीत इथलं जवळचा म्हणजे घडलेले आहे, एक पिकअप कोसळलेलं आहे आणि गावातील मदत आली. पण ज्यावेळेस त्यानं क्षणाचाही विलंब न करता जेव्हा विहिरीमध्ये उडी मारली तेव्हा त्यातील 5 जणांचे प्राण वाचले. मित्रांनो, व्हिडिओ व्हायरल होतो आहे की मुसलमान असणाऱ्या व्यक्तीनं लोकांचे प्राण वाचवले. मित्रांनो, जातीचा उल्लेख करू नका, कुठल्या धर्माचा उल्लेख करू नका. जे मित्रांनो दगडाच्या देवाच्या पाया पडून लोक आली होती परंतु देवानं सुद्धा त्यांना वाचवलं नाही. त्या इरफान मुजावर नावाच्या व्यक्तीनं वाचवलं. धर्माचा उल्लेख करू नका, कुठल्या धर्माचा आहे ते पाहू नका, पण ज्यांनी वाचवलं तो देव तिथं साक्षात अवतारला असं म्हणायला हरकत नाही. आणि मित्रांनो, तो 5 जणांचा जीव वाचवला. त्याला जेव्हा दिसलं विहिरीमध्ये पिकअप पडले तेव्हा एक छोटंसं बाळ त्या विहिरीत पाण्यावरती तरंगत होतं. त्यानं क्षणाचा विलंब नाही केला आणि पटकन विहिरीमध्ये उडी मारली आणि ते बाळ त्यानं वाचवलं. त्यानंतर 5 बाळं म्हणजे 5 जणांचे पाण्यावरती तरंगत होते, त्यांना त्यानं पटकन उडी मारून काढलं बाहेर. ही मित्रांनो साक्षात देवापेक्षा कितीतरी महान अवतार असं म्हणावं लागेल. त्याच्यानंतर स्थानिक लोक सगळे आले, गावातील लोक आले आणि गावातल्या लोकांनी मदत केली आणि पिकअप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. 2 क्रेन मागवले, क्रेननं बाहेर पिकअप काढलं. जे काय बुडी घेणारे लोक असतात विहिरीतील त्यांनी विहिरीमध्ये बुडी घेऊन क्रेनला रशी बांधली आणि 2 क्रेनच्या सहाय्यानं पिकअप बाहेर काढलं. आणि पिकअप जेव्हा बाहेर काढलं गेलं मित्रांनो तेव्हा मृतांची संख्या जवळजवळ 8 ते 9 होती. 5 लोकांचा जवळजवळ इरफान मुजावर या व्यक्तीनं, देवदूत जो आपण मानला त्या व्यक्तीनं त्यांचा जीव वाचवला मित्रांनो. आणि खरंच त्याला किती आशीर्वाद द्यावेत सगळ्या माणसांनी हे सुद्धा कमीच पडणार आहेत. कारण 5 जणांचा जीव वाचवणं मित्रांनो सोपं नाही. आपण
एक रुपयाची कोणाला मदत करत नाही, कुठलंही काय करत नाही, परंतु मित्रांनो क्षणाचाही विलंब न करता त्यानं 5 जणांचे जीव वाचवलेत. खूप मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, पिकअप जेव्हा विहिरीमध्ये पडलं गेलं तेव्हा पिकअप जरी सरळ पडलं असलं तरी पाण्याच्या त्या ह्यानं म्हणजे पिकअप जे होतं ते त्याला पूर्णपणे ताडपत्री जी असते पिवळी ती गुंडाळली गेली होती. आणि ताडपत्री गुंडाळल्यामुळं पिकअप जे आहे ते असं पलटी पडलं होतं, जेणेकरून व्यक्ती बाहेर निघलेच नाहीत. आणि व्यक्ती बाहेर न निघल्यामुळे त्यांना पाण्यातून बाहेर निघता आलं नाही. नाहीतर कमीत कमी पाण्यातनं ते बाहेर तरी निघले असते, पोवले असते, तरंगले असते. तरंगल्यानंतर कमीत कमी त्यांना हे बाहेरच्या लोकांनी त्यांना काढलं असतं, परंतु ते आतमध्ये अडकले गेले आणि आतमध्येच त्यांचा मृत्यू झाला. सगळ्यात हृदय पिळवून टाकणारी घटना मित्रांनो एवढीच होती की एक छोटं बाळ होतं आणि छोटं बाळ इतकं ते केविलवाणे दिसत होतं, इतकं छान. त्याला कितीतरी वर्ष त्याच्या आयुष्य जगायचं होतं. 2 वर्षाचं बाळ असेल, आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय. इतक्या छोट्या बाळाचा जीव पाण्यामध्ये गुदमरून मृत्यू झाला. नाकातोंडात पाणी गेलं असेल, इतका भयानक मृत्यू त्या बाळाचा झाला. आणि स्त्रियांचा मृत्यू झाला, पोहता येत नसेल त्याच्यामुळे मृत्यू झाला असेल. मित्रांनो सगळ्या चालकाला एकच विनंती आहे की आता मृत्यू का झाला, चालकाचं नियंत्रण का सुटलं हे आपल्याला सांगता येणार नाही. अचानक त्याची मेंटॅलिटी का बिघडली हे पण आपल्याला सांगता येणार नाही. त्याचं नियंत्रण वाहनावरचं सुटलं. इरफान मुजावर नावाच्या व्यक्तीनं पाठीमागून ज्यांनी बघितलं त्यांनी सांगितलं की 200 मीटरवरती मी पाठीमागून येत होतो आणि पिकअप जेव्हा वेळेवाकडे चालत होतं तेव्हा लक्षात आलं की ह्यातलं काहीतरी बिघाड झाला आहे. आणि अचानकपणे ते ड्रायव्हरचं संतुलन बिघडलं आणि पिकअप डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळलं हे त्यांनी सांगितले. 4 छोटी बाळं आणि 5 लेडीज म्हणजे मृत्यूचं प्रमाण हे 8 ते 9च्या घरात जाते. कुटुंबावर एक शोकांतिका आहे. त्या कुटुंबावरती एक आघात झालेला आहे मित्रांनो. आणि दुःखद घटना खूप मोठी आहे. रांजणी गावावरती आज इतकी मोठी दुर्घटना घडली. मित्रांनो देवदर्शनाला गेल्यावर माघारी येत असताना जर अशी घटना घडत असेल तर देव आहे की नाही, देवावरती विश्वास ठेवा की नाही, हे सुद्धा खूप मोठं मनामध्ये येणारं एक प्रश्नचिन्ह आहे. देवाने त्यांना का वेळ अशी आणली असेल? जर देवाच्या दर्शनासाठी देवाला माणूस का जातो? आपलं चांगलं व्हावं, आपलं भलं व्हावं, आपलं आयुष्य सुखकर व्हावं, आपल्या पुढे संकट आहेत ती आपली मोकळी व्हावी. ही संकटं मोकळी होण्यासाठी माणूस देवाकडे जातो, देवाला प्रार्थना करतो की माझ्याकडे अशी वेळ आलेली आहे, मला त्यातून मार्ग काढ, मला त्यातून मोकळं कर. या 14 जणांच्या मनामध्ये तीच भावना असेल ना की मला आता तरी मोकळं करावे. देवा माझ्यावरती खूप मोठं संकट आले, मला मोकळं कर. या हेतूनच ते गेले असतील मसवड येथील सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनाला. परंतु खूप वाईट वेळ आली मित्रांनो त्यांच्यावरती. जे देवाकडे मागण्यासाठी गेले होते त्यांच्यावरतीच देवानं वाईट वेळ आणली. त्यांच्यावरतीच देवानं मृत्यूचा सापळा रचला आणि डायरेक्ट विहिरीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मित्रांनो अशी वेळ कोणावरती येऊ नये, वाईट वेळ कोणावरती येऊ नये. आपण काहीच करू शकत नाही, आपण फक्त त्यांना श्रद्धांजली वाहू शकतो. जे झालं ते खूप वाईट झालं, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हे आपण या ठिकाणी फक्त प्रार्थना करू शकतो. चला मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवूया. बाय.